नमस्कार, माता हिंगलाज टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी। उद्या धुळ्यात हिंगलाज माता प्रकट दिन व भव्य वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन। पोलीस बंदोबस्तात व्यस्त असल्याची संधी साधत चोरटे करताय दिवसा चोऱ्या। दुसऱ्यांसाठी आरसा दाखवा, मनोकामना पूर्ण होईल। प्रख्यात रामायणाचार्य हरिभक्त परायण खगेंद्र महाराज यांचे प्रतिपादन। शिंदखेडा तालुक्यातील बेटावत जवळील महामार्ग ठरतोय अपघातांसाठी टर्निंग पॉइंट। मुंबई गुजरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 8 वर होत असलेल्या वाहतुकीच्या कोंडीमुळे वाहनधारक त्रस्त। सर्दी खोकला आणि तापाच्या रुग्णांमध्ये वाढ, खबरदारीचे आवाहन। नंदुरबारमध्ये ऐतिहासिक सरग उत्सव उत्साहात संपन्न। तीनशे 70 कलमचा काँग्रेसचा डाव उधळून लावणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इशारा। आता पाहूया बातमीपत्र विस्ताराने। आदिशक्ती हिंगलाज माता ट्रस्ट, हिंगलाज माता नागरी सहकारी पतसंस्था, हिंगलाज बौद्धिश मंडळ, माता हिंगलाज न्यूज चॅनल, हिंगलाज व्हिजन, राजू भोसार फेटेवाले यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 10 नोव्हेंबर 2024 रविवार रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत भव्य वधूवर परिचय मेळावा व हिंगलाज द्वीप 2024 चे आयोजन करण्यात आले आहे। या मेळाव्यात महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश येथील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित असणार आहेत। हिंगलाज माता व श्री ज्वाला माता यांचा भंडारा आयोजित करण्यात आलाय। या आयोजित कार्यक्रमाची रूपरेषा सकाळी 8 ते 9 वाजेपर्यंत देवीचा महाअभिषेक, सकाळी 9 ते 10 वधूवरांचे आगमन, सकाळी 10 वाजेपासून वधूवरांचा परिचय होणार आहे। पुस्तिका फी 300 रुपये, PDF फाईल 200 रुपये असून प्रवेश विनामूल्य। वधूवरांची प्रवेश फी व फॉर्म देखील विनामूल्य आहेत। दिनांक 10 नोव्हेंबर रोजी आयोजित या वधूवर परिचय मेळाव्यात सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या समाज बांधवांना हिंगलाज पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे। तसेच स्टेजवर येणाऱ्या प्रत्येकी 5 वधूमधून लकी ड्रॉ काढून एक पैठणी सौ रुपाली राजेंद्र भावसार यांच्यातर्फे देण्यात येणार आहे। तसेच कार्यक्रमात येणाऱ्या प्रत्येक समाज बांधवांना टोपी, मफलर, मंत्रधून, हिंगलाज मातेचा फोटो, मागील वर्षाची वधूवर सूची आयोजक सौ रुपाली राजूभाऊसार फेटेवाले यांच्यातर्फे भेट देण्यात येणार आहे। तसेच आयोजित वधूवर परिचय मेळावा हा कार्यक्रम वेळेवर सुरू होणार आहे। वधूवरांनी मेळाव्यास येणे आवश्यक आहे। फॉर्म मेळाव्याच्या ठिकाणी भरले जातील व हिंगलाज मातेच्या प्रकट दिनानिमित्त मार्च 2025 मध्ये 1 रुपयात विवाह सोहळा आयोजित केला आहे। हिंगलाज दीप 2024 पुस्तिकेचे वितरण दिनांक 10 डिसेंबर 2014 पासून सुरुवात होणार आहे। तसेच हिंगलाज दीप 2024 पुस्तिकेची फी 300 रुपये होस्टेज असणार आहे। फॉर्म संदर्भात अधिक माहिती व चौकशीसाठी श्री मोहन भावसार मालेगाव यांच्याशी मोबाईल क्रमांक 98 23 19 28 77 यावर संपर्क साधावा। या भव्य दिव्य वधूवर परिचय मेळाव्यात महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश राज्यातील
समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहन आयोजक श्री राजेंद्र उर्फ राजू भावसार फेटेवाले व त्यांच्या धर्मपत्नी सौ रुपाली राजेंद्र भावसार यांनी केले आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन बंदोबस्तात व्यस्त असल्याचा फायदा घेत चोरटे रात्री काय दिवसागणिक चोरी करीत असल्याचं समोर येत आहे। धुळे शहरातील टेलिफोन कॉलनीत भर दिवसात चोरी झाल्याचं उघड झालं। यात 2.5 तोळे सोन्यासह 5,000 रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली। मात्र चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले। धुळे शहरातील देवपूर पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या टेलिफोन कॉलनीत वास्तव्यास असलेले दिलीप कृष्णा पाटील हे गेल्या 2 दिवसांपासून बाहेरगावी असलेल्या नातेवाईकांना भेटण्यास गेले होते। त्यामुळे बंद घराची संधी साधत चोरट्यांनी दुपारी 12 वाजेच्या सुमारास घराचा दरवाजाचा कडिकोंडा तोडून आत प्रवेश केला व घरातील कपाटात ठेवलेले 1 तोळे मंगलपोत, दुसरी 1.5 तोळ्याची मंगलपोत व 5,000 रुपयांची रोकड असा एकूण लाखोंचा ऐवज चोरट्यांनी चोरून पोबारा केला। मात्र चोरी करण्यास आलेले चोरटे हे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। या घटनेची माहिती मिळताच देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले। यावेळी तज्ज्ञ एपीआय फिंगरप्रिंट एक्सपर्ट विनोद खरात, पीएसआय धनंजय मोरे, पीसी प्रशांत माळी, एससी मनोज ब्राह्मणे, एससी प्रकाश भावसार आदी पोलीस कर्मचारी या ठिकाणी दाखल झाले होते। रात्रभर दिवसाही चोरी झाल्यामुळे कॉलनी परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। आपले थोडेही चुकले तरी आपल्याला आरसा दाखवणारे लोक समाजात भरपूर आहेत। दुसऱ्याने आरसा दाखवला तर द्वेष निर्माण होतो, स्वतः आरसा पाहिला तर ज्ञान निर्माण होते, दुसऱ्यांसाठी आरसा दाखविला तर त्याची मनोकामना पूर्ण होते, असे विचार रामायणाचार्य हरिभक्त परायण खगेंद्रजी महाराज यांनी व्यक्त केले। धुळे शहरातील देवपूर येथील श्रीरंग कॉलनीत सुरू असलेल्या संगीतमय श्रीराम कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे 4थे पुष्प शुक्रवारी हरिभक्त परायण खगेंद्र महाराज यांनी राम जन्मकथेवर गुंफले। रामरायाचा जन्म झाल्यानंतर दसऱ्यात राजाने आदी भंडारीला सांगितलं, भंडारी म्हणजे जो द्रव्य तिजोरी सांभाळतो तो, फक्त तिजोरी उघडी करून तुम्ही घरी चालले जा असे दशरथ राजांनी सांगितले। ब्राह्मणांना तुम्हाला उचलता येईल तेवढे घेऊन जा असेही सांगितले। यावर नामदेव महाराजांचा अभंगही हरिभक्त परायण खगेंद्र महाराजांनी सांगितला। खगेंद्र महाराज म्हणाले की आरसा असा दाखवा लोकांना की त्यांचे समाधान झाले पाहिजे, आरसा असा नका दाखव नारदासारखा की त्याला क्रोध निर्माण होईल। दुसऱ्याचा आरसा बघायचा नसेल तर स्वतः आरसा बघा, आपले काय चुकते ते आपणास कळेल, आपल्यात परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही, यालाच रामायण असे म्हणतात असेही ते म्हणाले। यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। खंडेरायाचा लग्नाला, ओ बानू नवरी नटली।
शिंदखेडा तालुक्यातील बेटावट जवळील महामार्गाची अतिशय केविलवाणी अवस्था झाली। या महामार्गाची अवस्था जर्जर आणि खड्डेयुक्त असल्याने वाहनधारकांना रोजच अपघातांना सामोरे जावे लागते। संबंधित टोल प्रशासनाने या समस्येची दखल घ्यावी अशी मागणी वाहनधारक करतायत। शिंदखेडा तालुक्यातील बेटावद येथील चौफुलीजवळ असलेल्या पुलाखालून महामार्ग गेलाय। या महामार्गावरील रस्त्यांवर रात्रंदिवस लहान मोठ्या वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते। या महामार्गावरून शिरपूर, अंमळनेर, धुळे, शिंदखेडा येथील वाहतूक देखील मोठ्या प्रमाणावर सुरू असते। मात्र या पुलाखाली गेलेल्या महामार्गाच्या रस्त्यावर जीवघेणे खड्ड्यांचे अस्तित्व मोठ्या प्रमाणात निर्माण झाले। तसेच महामार्गाची देखील दुरावस्था मोठ्या प्रमाणात झाली। त्यामुळे रोजच लहान मोठ्या अपघाताच्या घटना घडत असतात। रोजच निर्माण झालेली ही समस्या लक्षात घेत वाहनधारकांसह स्थानिक नागरिकांनी संबंधित टोल प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करून देखील या खड्डेयुक्त महामार्गाची अद्याप दुरुस्ती करण्यात आलेली नाही। जर खड्डेयुक्त महामार्गावरून संबंधित प्रशासन, संबंधित अधिकारी, कर्मचारी ये-जा करत असल्यावर या खड्डेयुक्त महामार्गाकडे लक्ष का जात नाही असा प्रश्न सध्या वाहनधारकांमध्ये निर्माण होत आहे। या महामार्गाची दुरुस्ती करण्यासाठी संबंधित टोल प्रशासन आणखी कुठल्या मुहूर्ताची वाट बघताय असेही बोलले जात आहे। तसेच या महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांचा अपघात झाल्यास किंवा काही घटना घडल्यास याच संबंधित टोल प्रशासन जबाबदार राहील असा इशारा स्थानिक नागरिकांसह वाहनधारकांनी दिलाय। मुंबई गुजरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 8 वर रोजच वाहतुकीची कोंडी होत असल्यामुळे वाहनधारकांना तासनतास ताटकळत उभे राहावे लागत असते। वाहतुकीची कोंडी निवारण्यासाठी वाहतूक पोलीस विभागाने महामार्गावर वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी अशी मागणी केली जात आहे। मुंबई गुजरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 8 हा वाहतुकीची कोंडी म्हणून सध्या चांगलाच ओळखला जातोय। मुंबई गुजरात राष्ट्रीय महामार्ग हा वाहनधारकांसाठी अतिशय चांगल्या पद्धतीने ठरला असला तरी मात्र वाहनधारकांना रोजच वाहतुकीच्या कोंडीला सामोरे जावे लागते। सध्या तर या महामार्गावर गुजरातकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या या वाहतुकीच्या कोंडीतच अडकलेल्या दिसतात। यामुळे या वाहनधारकांना तासनतास या वाहतुकीच्या कोंडीत उभे राहावे लागत असल्यामुळे त्यांना विविध समस्यांना सामोरे देखील जावे लागते। या संदर्भात संबंधित विभागाकडे तक्रारी देखील केल्या गेल्यात। मात्र संबंधित विभागाकडून अद्याप कुठलीच उपाययोजना राबवली जात नसल्याची माहिती वाहनधारक देत आहे। महामार्गावर होत असलेली वाहतुकीची कोंडी निवारण्यासाठी वाहतूक पोलीस विभागाने पुढाकार घ्यावा असेही वाहनधारकांतर्फे सांगितले जात आहे। प्रतिनिधी साधना काळोखे, माता हिंगलाज वृत्तवाहिनी। हिवाळा ऋतूची वाटचाल सुरू झाल्याने आता हळूहळू रात्री थंडीच्या प्रमाणात वाढ होत असल्याने सर्दी, खोकला आणि तापाच्या रुग्णांमध्ये देखील वृद्धी होत आहे। वातावरणातील बदलामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याने रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी होऊ लागली आहे। हिवाळा सुरू झाल्यावर आरोग्याकडे लक्ष देऊन अनेक जण कसरतीचा बेत आखतात। यामुळे हिवाळा हा आरोग्याच्या दृष्टीने पोषक मानला जातो, परंतु ऋतूबदलाचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम दिसून येतो। गेल्या काही वर्षांमध्ये प्रदूषणाचे प्रमाण वाढलेले आहे। विषाणूंच्या वाढत्या प्रमाणामुळे रुग्णांची संख्या देखील वाढत आहे। कधी थंडी तर कधी तापमानात झालेली वाढ याचा आरोग्यावर परिणाम होत असल्याने अनेकांना अस्वस्थ वाटते। सध्या वातावरणातील बदलामुळे सर्दी, ताप, खोकल्याच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे। हिवाळा हा विषाणूंच्या वाढीसाठी पोषक असल्याने विषाणूजन्य आजारांचे प्रमाण वाढले आहे। हवामानातील बदलाच्या परिणामामुळे कोरडा खोकला, घशातील खवखव, सर्दी, कफ यांसारखे आजार निर्माण झाले आहे। 2-4 दिवसात बरा होणारा खोकला 8 ते 10 दिवसानंतरही बरा होत नाही, अशा रुग्णांच्या तक्रारी आहेत। हिवाळ्यात रात्रीच्या थंडीत वाढ होत असल्याने रुग्णसंख्या वाढत आहे। उपचारासाठी रुग्णांची दवाखान्यांमध्ये गर्दी होत आहे। त्यातच डास आणि मच्छरांसाठी पोषक वातावरण असल्याने त्यांच्यापासून अनेक आजार उद्भवत आहे। हिवाळ्यात डासांमुळे डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे। डासांचा उपद्रव थांबवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर नागरिकांनी भर दिला पाहिजे, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत केले जात आहे। नंदुरबार येथे ऐतिहासिक नंदगवळी राजा यांचे बलिप्रतिपदा व पाडव्यानिमित्त सगर पूजन उत्सव मोठ्या जल्लोषात पार पाडण्यात अनेक वर्षापासूनची परंपरा आजही कायम राखण्यात आली।
पशु मालकांसह युवकांमध्ये या उत्सवानिमित्त जल्लोष दिसून आला। याविषयीची अधिक माहिती महाराष्ट्र राज्य गवळी समाज संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य महादू हिरणवळे यांनी प्रसार माध्यमांना दिली। परंपरेनुसार महाभारत काळापासून भगवान श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलून गोधनाचे संरक्षण केल्यामुळे गवळी समाजातर्फे पाडव्याला सगर पूजनाची परंपरा आजच्या युगातही कायम असल्याचे महादू हिरणवाळे यांनी सांगितले। दरवर्षी दीपावलीनिमित्त वीरशैव लिंगायत गवळी समाजातर्फे पुरातन सोनी विहीर परिसरात सगर उत्सव भरवण्यात येतो। गवळीवाडा, सीदाजीअप्पा नगर, बालवीर चौक, महात्मा बसवेश्वर नगर, देसाईपुरा, अमृत चौक परिसरातून गायी, म्हशी व रेड्यांना ढोल ताशांच्या गजरात आणि डीजेच्या धूनवर नाचत वाजत गाजत मिरवणूक काढण्यात येते। यावर्षी प्रथमच या मिरवणुकीत महिला देखील मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या होत्या। सोनी विहीर परिसरात मानकरी, पंचमंडळी आणि समाज बांधव उपस्थित होते। युवकांतर्फे फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष करण्यात आला। याप्रसंगी मानकरी व पंचमंडळीतर्फे पशुमालकांना शिव शरणार्थ संबोधून स्वागत करण्यात आले। सगर पूजनाच्या ठिकाणी रेड्यांनी सलामी दिली तर म्हशी नतमस्तक झाल्या। वाढती महागाई आणि पशुधनाची घटती संख्या यामुळे यंदा रेड्याच्या झुंजी होऊ शकल्या नाहीत। प्रतिस्पर्धी रेडे नसल्यामुळे टक्कर न झाल्याने अनेक हौशी श्रोत्यांचा हिरमोड झाला। शिव शरणार्थ म्हणत पंचमंडळींनी सगर उत्सवाचा समारोप झाल्याचे जाहीर केले। आभार सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग यादबोले यांनी मानले। माता हिंगलाज वृत्तवाहिनीसाठी सहसंपादक सुनील गवळी, धुळे। प्रतिवर्षाप्रमाणे वीरशैव लिंगायत गवळी समाजातर्फे नंदुरबार शहरात सगर पूजनाचं पाडव्याला आयोजन करण्यात येतं। महाभारत काळापासून श्रीकृष्ण भगवानांनी गोवर्धन पर्वत उचलला तेव्हापासून ही परंपरा आजही कायम आहे। शेकडो वर्षापासून आजच्या इंटरनेट युगात देखील ही परंपरा गवळी समाजाने जोपासली आहे। गाई आणि म्हशी हे गवळी समाजाचं पाळीव प्राणी आणि उदरनिर्वाहाचं साधन असल्यामुळे त्यांचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो। लक्ष्मी हे म्हैस हे लक्ष्मीचे रूप आणि रेडा हे यमराजाचं वाहन असल्यामुळे त्यांची पूजन करणे हे गवळी समाज आपलं कर्तव्य मानतो। आगामी काळात नवीन वर्षात कुठलेही अघटित संकट येऊ नये हा त्यामागील उद्देश असतो। सगर पूजन साठी नंदुरबार शहरातील गवळी समाज, पंचमंडळ, सर्व समाज बांधव आज मोठ्या उत्साहाने या ठिकाणी सहभागी झाले आहेत। ऐतिहासिक सोनीवीर या ठिकाणी हा उत्सव गेल्या अनेक वर्षापासून होत असतो। यावर्षी विशेष म्हणजे महिलांचा देखील मोठ्या प्रमाणावर उत्साह सहभाग दिसून आला। जम्मू काश्मीरमधील 370 कलम भाजपाने हटवले होते। त्यानंतर त्या ठिकाणी संविधानानुसार कारभार सुरू होता। मात्र जम्मू काश्मीरच्या विधानसभेत 370 कलम पुन्हा लागू करण्याचा प्रस्ताव आल्याने भाजपाच्या आमदारांनी त्याला विरोध दर्शवला। काँग्रेस देशात 370 कलम पुन्हा लागू करण्याचा डाव आखत असल्याचा आरोप देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचार सभेदरम्यान केला। परंतु भाजप हा डाव उधळून लावेल असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रचाराप्रसंगी दिला। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री एकविरा देवी आणि याही मोगी मातेच्या चरणी नमन करून धुळ्याच्या नागरिकांना राम राम करतो असे म्हणत मराठीतून भाषणाला सुरुवात केली। सन 2014 आणि सन 2019 मध्ये धुळ्यात येण्याचे भाग्य मिळाले होते। त्यावेळी राज्यातील 15 वर्ष सत्ता भोगणाऱ्यांना पायउतार करण्याची संधी महाराष्ट्रातील जनतेने मला दिली होती। यंदा विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला धुळ्यातून सुरुवात होत असून नागरिकांमध्ये मोठा प्रतिसाद दिसत आहे। 2.5 वर्षात राज्याने प्रगती केली असून या विकासाला गती मिळण्यासाठी पुन्हा प्रगती साधणारे सरकार राज्यात येईल। राज्याला सुशान केवळ महायुती देऊ शकेल। महाआघाडीला तर ब्रेक देखील नाही, ड्रायव्हर नाही आणि सीटावर बसण्यासाठी देखील वाद आहे। राज्यात जातीपातीचे राजकारण केले जात असून समाजात तेढा निर्माण करण्याचे काम महाविकास आघाडी करीत आहे। महाविकास आघाडीच्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळात अनेक मोठे प्रकल्प बंद पाडण्याचे पापही महाविकास आघाडीने केले। पुन्हा महायुतीचे सरकार आल्यानंतर राज्य प्रगतीपथावर जाईल। महायुतीचा वचननामा जनतेच्या सल्ल्यानंतर तयार झाल्याने निश्चितच विकासाला चालना मिळणार आहे। वचननाम्यामध्ये सर्व घटकांचा समावेश करण्यात आला आहे। केंद्र आणि राज्य सरकार महिलांच्या प्रगतीसाठी विविध योजना राबवित असून अनेकांना त्याचा लाभही मिळाला आहे।
महिला सन्मानासाठी प्रत्येकाच्या नावापुढे आईचे नाव लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. पोलीस दलात 25,000 महिलांची भरती करण्याचा निर्णय घेतला असून महिला सक्षमीकरणाचा निर्णय महायुती सरकारने घेतलाय. लाडकी बहीणसारखी योजना देशात लोकप्रिय झाली असून काँग्रेस सत्तेत आल्यास योजना बंद करण्याच्या तयारीत असल्याचा आरोप देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सभेत केला. जनतेने महाविकास आघाडीपासून दूर राहावे असे आवाहन देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धुळ्यात मनमाड इंदोर रेल्वे मार्ग, DMIC धुळे सोलापूर हायवे या कामानंतर रोजगार उपलब्ध होणार आहे. कलम 370 संदर्भात काँग्रेस पुन्हा जम्मू काश्मीरमध्ये लागू करण्याच्या तयारीत असून त्यांचा डाव हाणून पाडू असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलाय. धुळे शहरातून अनुप अग्रवाल, ग्रामीणमधून राम भदाणे, शिरपूरमधून काशीराम पावरा, शिंदखेड्यातून जयकुमार रावल, मालेगाव बाह्यमधून दादा भुसे या महायुतीच्या उमेदवारांना विधानसभा निवडणुकीत विजयी करा, भाजपाचे हात बळकट करा असे आवाहन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धुळ्यातील प्रचार सभेदरम्यान केले. उत्तर महाराष्ट्रातील प्रचाराचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार सभेने झाला. महायुतीच्या उमेदवारांचा प्रचारासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे, महायुतीचे उमेदवार अनुप अग्रवाल, राम भदाणे, जयकुमार रावल, दादा भुसे, अनिल पाटील, काशीराम पावरा, गजेंद्र अंबळकर, डॉक्टर सुशील महाजन, सतीश महाले, बबनराव चौधरी, माजी महापौर जयश्री अहिराव, चंद्रकांत सोनार, प्रदीप करपे, प्रतिभा चौधरी यांच्यासह महायुतीच्या घटक पक्षातील पदाधिकारी उपस्थित होते. जम्मू कश्मीर में दलितों को मिला अधिकार देने का प्रस्ताव पास करता है, वहीं दूसरी तरफ महाराष्ट्र में दलितों के अधिकार के नाम पर झूठ फैलाना, गुमराह करना, उनको भड़काने का काम कर रहे हैं. कांग्रेस कश्मीर में आदिवासियों के अधिकार देने का ऐलान करता है, दूसरी तरफ ये लोग आदिवासियों के नाम पर झूठ बोलने का काम कर रहे हैं. अधिकारों में झूठ फैलाया जा रहा है. आजादी के 75 साल बाद जम्मू कश्मीर में बाबा साहब का संविधान लागू हुआ है, लेकिन ये कांग्रेस और उसके साथियों को ये बर्दाश्त नहीं हो रहा. मैं कांग्रेस और यहां आगे वाले लोगों से कहना चाहता हूं, पाकिस्तान के एजेंडे को देश में बढ़ावा देने की कोशिश मत करो. कश्मीर को लेकर अलगाववादियों की भाषा मत बोलो. याद रखो, तुम्हारे मंसूबे कामयाब नहीं होंगे. और जब तक मोदी पर जनता जनार्दन का आशीर्वाद है, कांग्रेस वाले तुम कश्मीर में कुछ नहीं कर पाए. बाबा साहब अम्बेडकर का संविधान ही चलेगा. ये मोदी का फैसला है. दुनिया की कोई ताकत अब कश्मीर में आर्टिकल 370 की पाबंदी नहीं करा सकती. महाराष्ट्र आर्थिक प्रगति के रास्ते पर तेजी से आगे बढ़ रहा है. महायुति की सरकार हर वर्ग के विकास को लेकर प्रतिबद्ध है. आज प्रदेश में इंफ्रास्ट्रक्चर के जो काम हो रहे हैं, जन कल्याण की जो योजनाएं चल रही
रुकावट नहीं आने देनी है, रोक नहीं होने देनी है। त्याच्यासाठी आपल्याला 100% मतदान कसं होईल याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे। सर्वांना विनंती करतो तो आपली जागा घेऊन घ्या, कृपया इकडे फिरून विशेष बोले। गेले 15 वर्ष 20 वर्ष आपण अशा लोकांना निवडून दिलं का त्यांनी या शहराचा विकास शिकवला। कुठल्याच प्रकारचा विकास या शहरात झालेला नाही, कुठल्याच प्रकारचा उद्योग या शहरात आणलेला नाही। इमारती विस्तार केला असेल, पुणे शहराची धावपट्टीचा विस्तार केला असेल, नाईट लाईनिंग असेल, या कुठल्याच गोष्टी या शहरात झालेल्या आहेत। आणि परत सांगायचं मी रोजगार पत्र आहे मग 15 वर्षापासून काय करतो। मागच्या 5 वर्षात या शहरात फक्त जातीवाद झालेला आहे, आपण सर्वांनी बघितलं असेल। मागच्या 5 वर्षात जेव्हा तो जमीनवर ठरवून येऊन आला त्यावेळेला या शहराची त्यांची संख्या होती 68,000 आणि आज 1,15,000। 40 वर्षाची कोणती जातीची मागणी ठेवली, 5 वर्षात कोणती जातीची मागणी ठेवली का 40,000 मतदारांकडे वाढवलं। जर हे थांबवायचं असेल तर आपल्याला एक वाढवा, तो जमीन जो ठरवतो 5% सभा झाली त्याच्यामुळे त्या जमीन जोडला एक व्हिडिओ आला बघितलं जमीन सगळं काय होतं त्या व्हिडिओमध्ये की 5 तारीख को बड़े म्हणजे ओवेसी और 17 तारीख को चाकू। शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। उद्या धुळ्यात हिंगलाज माता प्रकट दिन व भव्य वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन। पोलीस बंदोबस्तात व्यस्त असल्याची संधी साधत चोरटे करताय दिवसा चोऱ्या। दुसऱ्यांसाठी आरसा दाखवा, मनोकामना पूर्ण होईल। प्रख्यात रामायणाचार्य हरिभक्त परायण खगेंद्र महाराज यांचे प्रतिपादन। शिंदखेडा तालुक्यातील बेटावत जवळील महामार्ग ठरतोय अपघातांसाठी टर्निंग पॉइंट। मुंबई गुजरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 8 वर होत असलेल्या वाहतुकीच्या कोंडीमुळे वाहनधारक त्रस्त। सर्दी खोकला आणि तापाच्या रुग्णांमध्ये वाढ, खबरदारीचे आवाहन। नंदुरबार मध्ये ऐतिहासिक सरग उत्सव उत्साहात संपन्न। $370 कलमचा काँग्रेसचा डाव उधळून लावणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इशारा। आणि याच बरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात।
तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही. जय हिंगलाज.